राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके एका विधानामुळे चांगलेच अडचणीत आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये 10 ते 12 कोटी रुपये खर्चून निवडून आल्याचं वक्तव्य त्यांनी भर कार्यक्रमात केलंय। मात्र लगेचच सोळंकेंनी आपल्या विधानावरून घुमजाव केलाय। मी सहजपणे बोलून गेल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान सोळंकेंच्या विधानानंतर अंजली दमानिया आणि नाना पटोले यांनी त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी केली आहे। निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात, आता ह्याला काही मोजमाप झालं नाही। कोणी येतं आणि उभा राहतं, कोणी येतं पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहतं, अशी परिस्थिती झाली दुर्दैवाने। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। ते मी लाईट मूड मध्ये बोलत होतो। या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतो। त्याच्यामध्ये ते लाईट मूड मध्ये गेलं आणि नंतर मी म्हणलं की बाबा हे कोटी चुकून आलं माझ्या तोंडात, ते लक्षामध्ये आहे असं तुम्ही म्हटलंय। मला वाटत नाही आकडा चुकल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली असेल। कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे। माझा आकडा चुकला, पण ते मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर। म्हणजे चुकून मी कोटी म्हणलं, ते लाखात आहे। तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या 123(6) या कलमाखाली याला भ्रष्टाचार मानला जातो। या पद्धतीला भ्रष्ट पद्धत मानली जाते आणि त्याच्याच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या कलम 10A अंतर्गत या व्यक्तीविरुद्ध इलेक्शन पिटिशन फाईल करता येतं आणि हे इलेक्शन पिटिशन जर फाईल केलं तर त्या माणसाला 3 वर्ष आमदारकीवरनं बाहेर ठेवण्यात येतं, असा कायदा म्हणतो। मत मांडलेलं आहे मला माहिती नाही, पण निवडणूक आयोगाचा जो नियम आहे त्या नियमाच्या पलीकडे जाऊन समजा त्यांनी तो खर्च केला असेल, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी।